विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित दंत महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नांदगाव पेठ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने नांदगाव पेठ नगरीतील शेकडो नागरिकांची दंत तपासणी तथा बीपी, शुगर व विविध तपासण्या करण्यात आल्या। याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याला डॉक्टर राजेश गोंधळेकर तर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनीषा डेहनकर यांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कविता डांगे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हटकर, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक हुटके, प्राध्यापक मोरेश्वर इंगळे तर कौशल्य विकास विभागाच्या प्रेरणा पेठे उपस्थित होत्या। तर ग्रामपंचायतचे सदस्य छत्रपती पटके, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अभय चंदेल तथा सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर, पत्रकार निलेश सरोदे यांच्यासह गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसरातून विशेष रॅली काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधलं। यावेळी तंबाखूपासून होणारे आजार व त्यापासून घ्यावयाची काळजी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले। डेंटल कॉलेजचे मॅडम डेहनकर मॅडम माझ्याकडे आल्या आणि दिनकरराव सुंदरकर हे पण माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला एक या ठिकाणी कॅम्प आयोजित करायचा आहे। त्यामध्ये मुखरोगाची तपासणी तसेच शुगर बीपीची तपासणी आम्ही मोफत या ठिकाणी करणार आहोत। ठीक आहे, चांगला कार्यक्रम आहे गावाच्या दृष्टीनं, कारण कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे आणि दातातून कॅन्सरचं प्रमाण हे 25% वर आहे। म्हणून आपली तपासणी करून घेणं आणि तेही मोफत होत असेल असं कुणाला वाटत असेल की बा ही तपासणी या ठिकाणी मोफत होत आहे, पण हे विद्यार्थी आता ट्रेन झालेले आहेत, त्यांना आता नवनवीन कसब जुन्या लोकांपेक्षाही चांगल्या प्रकारे माहीत आहे। म्हणून यांच्याकडून तपासणी करून घ्यायची आणि ते कार्ड वगैरे देत आहे, त्यातून आपलं थोडं काही असेल तर ते दाताचे जे छोटे छोटे इश्यू असतील ते सुद्धा ठीक करून दिले जातील। तरी या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। नागरिक माझे विद्यार्थी आणि माझा स्टाफ NSS कॅम्प हा राष्ट्रीय सेवा योजनेचा हा कॅम्पच्या अंतर्गत आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना गावात जाऊन काहीतरी काम करायचं असा एक सरकार आणि विद्यापीठाकडून निर्देश आहे। बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा कॅम्प करतात, पण आम्ही असं ठरवलं की आम्ही ज्या विषयात पारंगत आहे त्याच विषयात आम्ही काम केलं तर जास्त बरं राहील। आणि म्हणूनच आम्ही हे जे दंत तपासणी, रक्त तपासणी, रक्तगट तपासणी, BP वगैरे या गोष्टींच्या बाबत गावातील नागरिकांना मुख आरोग्य व जनरल साफसफाई व आरोग्याबद्दलची माहिती देणं हे आम्ही आमच्या दृष्टीने आमचं कर्तव्य समजतो। विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचं जे डेंटल कॉलेज आहे ते नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच पुढं राहिलं आहे। दंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो असे प्रतिपादन यावेळी सरपंच कविता डांगे यांनी केले।